बोगस कोणी प्रमाणपत्राच्या माध्यमातून आणि डायरेक्ट समावेश करण्यास ओबीसीचा तीव्र विरोध। आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी पाथरी जिल्हा परभणी येथे समस्त ओबीसीच्या मार्फत पाथरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये मागण्या सर्व निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला सरकारने SEBCच्या माध्यमातून वेगळे 10% आरक्षण दिलेले आहे। आरक्षण कोर्टामध्ये टिकलेले असताना व त्याचा लाभ समाजामार्फत घेतला जात असताना देखील ओबीसीतून आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलाची यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। तसेच या समाजाला EWS हेही आरक्षण लागू आहे व या आरक्षणामध्ये एकूण 10%च्या प्रमाणात 8.5% आरक्षणाचा फायदा एकट्या मराठा समाजाने घेतलेला आहे। तरीही केवळ ओबीसीची स्थानिक स्वराज संस्थेतील आरक्षण डोळ्यासमोर ठेवून ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी केली जात आहे आणि त्यासाठी ओबीसीच्या वेगवेगळ्या नेत्यांना वारंवार टार्गेट केले जात आहे। 52% ओबीसीची मते घेऊन निवडून आलेले आमदार, खासदार आणि पक्षप्रमुख सुद्धा केवळ एकाच समाजाची बाजू घेताना दिसत आहेत। या माध्यमातून अशा सर्व लोकप्रतिनिधी पक्षांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याची यावेळी ओबीसी बांधवांनी ठामपणे सांगितले आहे। काही चिंता नाही, फक्त मुंडके दाखवायची। मुंडके दाखले की काम झालं। आता या ठिकाणी बरेच लोक ते बोलणार आहेत, मी काही जास्त बोलणार नाही, फक्त आपल्याला जागे राहण्याचं या ठिकाणी सूचना